तमाम सर्व महाराष्ट्र बंधूंना माझा सर्वप्रथम नमस्कार। तर आज आपण ज्या विषयी बोलणार आहोत तो म्हणजेच मराठा आरक्षण। सर्वात महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षण याबद्दल आजची काही न्यूज चालू आहे, तुम्ही सर्वजण पाहत असताल। त्याच्यासाठी आपला संघर्ष योद्धा जो म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम जर बघितलं तर सर्वात मोठा लढा उभारलेला आहे। त्यांच्या समोर आपल्याला जायचं, त्यांच्या पाठीमागे राहायचे, त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि सर्वप्रथम हा लढा यशस्वी करण्यासाठी 14 ऑक्टोबरला जो जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं अंतरवेली सराटी या गावामध्ये पूर्णतः लढा उभारणार आहे, तिथं सभा होणार आहे। त्यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आणि त्याच्यासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र यायचे आणि इथं जर एकत्र नाही आला तर आयुष्यभरासाठी असंच रडत बसावं लागणार आहे। कारण तुम्हाला माहित नाही जे मुलं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी किती प्रमाणामध्ये झळ सोसावी लागते। ज्यांना याची जाणीव नाही त्यांनी झोपेतच राहा आणि झोपेतच मरा, याच्याबद्दल जर बोलायचं याच्या पुढे बोलता येणार नाही। कारण जर पाहिलं तर काही गोष्टी असतात की जे एज्युकेशन मध्ये सर्वांना माहिती नसतात। काही मायबाप असतात की त्यांना फक्त एवढंच माहिती आहे आरक्षण आरक्षण आरक्षणामुळे नोकरी भेटते, आरक्षणामुळे भरपूर काही नुकसान आहे। तर तुम्ही बघितलं असेल आरक्षण का पाहिजे, जर बघितलं तर सर्व गुणवान विद्यार्थी पाठीमागे राहून जर बघितलं असेल गुणवत्तेनुसार जर तुम्हाला नोकरी लागत नसेल तर त्याच्यासाठी आपला लढा उभारावाच लागतो आणि तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा लढा आहे मराठा आरक्षण। आणि त्याच्यासाठी सर्वात मोठा लढा जो उभारला आहे तो मनोज जरांगे पाटलांनी। आणि 14 ऑक्टोबरला येण्यासाठी जर कोणी आडफाटे आणत असेल तर त्यांचा विचार करू नका। कारण आता आपल्या पूर्ण समाजामध्ये जर बघितलं कोणीतरी असे व्यक्ती असतात की काही गरज नाही, काही घेणं देणं नाही, जाऊ नका, असं करू नका, तसं करू नका। कारण त्यांचे पोट भरलेलं असतं, पोट भरलेलं असतं म्हणजेच त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असतात आणि ते इतरांना डिवचत असतात की तुम्ही जाऊ नका म्हणून। आणि इथं जर कोणी डिवचत असेल तर त्यांचा अर्थ असा आहे की आम्हाला आरक्षण नकोय। अरे तुम्हाला आरक्षण नकोय तर एक वेळ येणार आहे की सर्वांना आरक्षण पाहिजे आणि आता ती वेळ आलेली आहे। आता जर बघितलं तर मराठ्याच्या अस्तित्वाची लढाई आता नाही तर कधीच नाही, याच्यासाठी सर्वांनी जागे व्हायचे। आणि आज जर तुम्ही जागे नाही झालात तर तुम्हाला विचार करावा लागणार आहे। आज जर पाहिलं असेल तर 14 ऑक्टोबर येथे अंतरवेली सराटी या ठिकाणी जी सभा होणार आहे त्याच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपला जो काही पीक आहे, उभे पीक खाली पाडून ती पूर्ण जागा रिकामी केलेली। कशासाठी केलेली आहे? मराठा आरक्षणाची जी काही लढाई होणार आहे त्या ठिकाणी सर्व बांधवांनी एकत्र यावं म्हणून ते पूर्ण पीक नाबूद केलेलं आहे आणि त्याचा विचार आपण सर्व बांधवांनी केला पाहिजे। आणि याच्यासाठी मराठा आरक्षण जो लढा उभारलेला आहे त्याला सर्वांनी मिळून एकत्रितरित्या पाठिंबा दिला तरच हा लढा यशस्वी होईल। आणि लक्षात ठेवा इथून पुढे हा लढा उभारेलच याची शाश्वती नाही, पण या लढ्यामध्ये पूर्णतः यश मिळवण्यासाठी सर्वांची सहमती आणि पाठिंबा पाहिजे। आणि याच्यासाठी तुम्हाला बोलायचं झालं तुम्ही म्हणताल की आज हा शिक्षक याबद्दल का बोलतोय? कारण आपण पाहतो आपल्या क्लासमध्ये पाहतो, आपल्या वर्गामध्ये पाहतो की जे काही मुलं आहेत गुणवत्तेच्या यादीमध्ये सर्व स्टॉपवर असणारे ते पूर्णतः खाली येतात आणि त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती बसत असतो। तुम्ही पाहिलं असेल काही वेळेस असं होतं आरक्षणामुळे जो गुणवत्ता धारक विद्यार्थी आहे तो पाठीमागे राहतो आणि पाठीमागचा विद्यार्थी सर्वांच्या समोर जातो। असे भरपूर काही उदाहरणं घडलेले आहेत आणि याच्या घडलेल्या उदाहरणावरून भरपूर मुलांनी आपलं खच्चीकरण आणि काही वेळेस आपल्या जीवाला सुद्धा धोका करून घेतलेला आहे। काही जणांनी बलिदान दिले, त्या बलिदानांचं वाया न जाता तुम्ही जर पाहिलं असेल तर या सर्व गोष्टीसाठी आपण मनोज जरांगे पाटलांना सहमत आणि पाठिंबा दिलाच पाहिजे। आणि या पाठिंब्यासाठी काही आपल्याच महाराष्ट्रामध्ये असे काही व्यक्ती आहेत आता निर्माण झालेले जे की त्यांना सपोर्ट करण्यासाठी विरोध करतायत आणि सपोर्ट नाही केला तर लक्षात ठेवा याच्या पुढे पेक्षाही भारी संकट आपल्या मराठा समाजावर येईल आणि त्यावेळेस पूर्णतः आपल्याला मोलमजुरी करून खावं लागणार आहे। आणि आरक्षण हे फक्त नोकरीसाठीच नाही, भरपूर याच्यामध्ये जर बघितलं आपण नोकरी नाही मिळाली पूर्णतः कोणत्या एज्युकेशन सिस्टीममध्ये फीस भरावी लागते, ठीक आहे। आपण त्या एज्युकेशन सिस्टीमबद्दल बोलण्याबद्दल एज्युकेशन सिस्टीमबद्दल तर बोलायचं तर खूपच आहे। कारण इथं जर बघितलं तर पूर्ण खाजगीकरण झाल्यानंतर गरिबाच्या मुलांना शिक्षण भेटणंच मुश्किल आहे। इथं जर बघितलं शिक्षणाच्या बद्दल यांना कुठल्या प्रकारची चिंताच राहिलेली नाही। जर यांना चिंता जर राहिलेली असेल याच्यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणायची झालं तर राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय कोणताही निर्णय होत नाही। इथं राजकारणाची इच्छाशक्तीच नाही आहे तर आपल्यासाठी लढा उभारावाच लागणार आहे। राजकीय इच्छाशक्ती झाली तर कोणताही निर्णय हा तात्काळ होऊ शकतो आणि त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती म्हणजेच राजकारणामध्ये असणारे सर्व नेते। एका पक्षाबद्दल बोलत नाहीये मी, इथं जर बघितलं सर्व पक्षांनी मिळून जर एकत्रित निर्णय घेण्याचा ठरवला तर का निर्णय होत नाही? याच्यासाठी तुम्हाला सर्वांना एकत्र आल्याशिवाय भाग नाही। आणि तुम्ही नाही जर आले तर इथून पुढे आपल्याला असा लढा कित्येक वेळेस उभारावा लागणार याचा विचार करा। आणि जर
तुम्हाला येण्यापासून जर कोणी जर तुम्हाला अडवत असेल, अडवत म्हणजेच काय, जाऊ नको याबद्दल जर कोणी बोलत तर तिथंच त्याला उत्तर द्या तुमच्या शब्दामध्ये. लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबरला तुम्हाला सर्वांना यायचे जालना जिल्हा येथील आंतरवेली सराटी या गावी. कारण त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम जर मोठा लढा, कारण त्या तारखेपासून जर बघितलं 10 दिवसाचा कालावधी दिलेला आहे 24 ऑक्टोबरपर्यंत, पण त्या दिवशी सर्वात मोठी सभा होणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वांना यावंच लागणार आहे. कारण इथं जर बघितलं तर आम्ही पाहतो आमच्या वर्गामध्ये, आम्ही पाहतो आमच्या क्लासमध्ये की काही मुलं असे असतात की मराठी बांधवांचे की त्यांच्यामध्ये जर बघितलं गुणवत्ता आहे, पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसल्यामुळे तो मागे राहतो. असे काही मुलं आहेत की जे मुलं नोकरीला लागले असते पण ते घरी आहेत, पण त्यांनी काय सांगायचं घरच्यांना की आम्हाला आरक्षण नाही म्हणून. डायरेक्ट काहीतरी बोलतात की तुमच्याकडे गुणवत्ता नाही. अरे बाबा, इतरांपेक्षा मार्क जास्त असताना सुद्धा तो घरी आहे हे कुणाला सांगायचं? सरकारला जर काय करणार आहे, कारण ते सर्व काय आहेत, भरेल आहेत ना. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे सर्व सुख सुविधा आहेत ना. त्यांना कुठल्या प्रकारच्या आरक्षणाची गरज आहे? आरक्षणाची गरज आहे ती कोणाला आहे? आपल्याला आहे. का ही गरज आहे? कारण ज्यांची सोसलंय त्यांनाच माहिती असते की आरक्षणाची का गरज आहे. इथं जर बघितलं असेल, वेदना ह्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांची वेदना जर कोणी जाणून घेतली असेल तर ती आहे मनोज जरांगे पाटलांनी. आणि यांच्याविषयी जर कोणी जर बोलत असेल आणि यांच्या सभेला जर कोणी विरोध करत असेल तर तात्काळ त्याच शब्दामध्ये तुमच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, याच्यापुढे जर लढा उभारायचा असेल तर कोणी पाठीमागे राहील याची शाश्वती नाही, पण हा शेवटची लढाई म्हणून लढा. कारण इथं जर बघितलं तर मराठ्यांच्या अस्तित्वाची आत्ता मोठी सर्वात लढाई आहे आणि त्या लढाईला जिंकायचं असेल तर सर्वांनी सहमताने पाठिंबा द्यायला विसरू नका. मी तुमचा एक शिक्षक म्हणून नाही तर एक बंधू म्हणून सांगतोय. तर माझा इथं तुमचा सर्वांना नमस्कार.